मनापासून आभार मानतो। साळुंकेवर जो आमचा प्रभाग आहे वानवडीचा, त्या प्रभागातील नागरिकांनी या ठिकाणी मतदान केलं, मला पाठिंबा दिला, मला आशीर्वाद दिले, विश्वास व्यक्त केला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो। पुणेकरांचे आभार मानतो। दोन झालेलं आहे। माझे मातोश्री पराभूत झाल्यात, माझे चौथा उमेदवार पराभूत झालेत जांभूळकर ताई, पण मी आणि साहिल केदार हे दोघं निवडून आले, त्याचा निश्चित आनंद आहे। शेवटी जनमताचा कौल हा स्वीकारायचा असतो, पण एक नक्की आहे की शेवटच्या 3 दिवसामध्ये म्हणजे नॉमिनेशन झाल्यानंतर शेवटच्या 3 दिवसामध्ये मला एका म्हणजे काँग्रेसमध्ये यावं लागलं, काँग्रेसने मला स्वीकारलं, त्याच्यानंतर जनतेने मला पक्ष बदलल्यानंतर सुद्धा स्वीकारलं। त्यामुळे जनतेचं जितकं कौतुक करावं, म्हणजे वानवडी साळुंकेवर प्रभागातील जनतेचं जितकं कौतुक करावं तेवढं करावं कमी आहे, कारण शेवटी 12-15 दिवसामध्ये मी माझं आणि माझ्या आईचं चिन्ह मी पोचवलं। त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये इतका विक्रमी मतदान झालं, त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहील। इथून पुढच्या काळामध्ये वानवडी साळुंकेवर प्रभाग असेल किंवा पुणे शहर असेल, याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा विचार पोचवणे, या वानवडी आणि पुणे शहराचे प्रश्न हे राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर पोहोचवणे, त्यासाठी वाटेल तो संघर्ष करायची प्रशांत जगतापची तयारी राहील। हा विजय मी वानवडीतल्या समस्त जनतेला समर्पित करतो। शाहू फुले आंबेडकर विचारधारा, काँग्रेसच्या नेहरू गांधी विचारधारेला समर्पित करतो। इथून पुढच्या काळामध्ये प्रशांत जगतापचा हा संघर्ष आणखी ताकदीने या ठिकाणी पुढे चालत राहील। या ठिकाणी काँग्रेसच्या नेतृत्वाने म्हणजे त्या ठिकाणी राज्याच्या किंवा देशाच्या स्तरावरच्या हर्षवर्धनजी सपकाळपासून राहुलजी गांधींपर्यंत जे किंवा मल्लिकार्जुनजी खरगे साहेबांपर्यंत ज्यांनी प्रशांत जगतापवर विश्वास ठेवला, बंटी पाटील साहेबांनी विश्वास ठेवला, त्यांचे मनापासून आभार। या निमित्ताने माझ्या निमित्ताने काँग्रेसचं या ठिकाणी खातं उघडलं, याचा मनस्वी आनंद आहे। पण हा आनंद पुढे नेत असताना इथून पुढच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष आणखीन बळकट करणे, तो शहराच्या, जिल्ह्याच्या आणि राज्याच्या स्तरावर बळकट करणे ही प्रशांत जगतापची प्राथमिकता आहे। शिवरकर हे माजी राज्यमंत्री असून इथं जवळजवळ 4 आमदार आणि 2 माजी राज्यमंत्री या ठिकाणी माझ्या विरोधात लढत होते। त्या सगळ्यांचा पराभव होऊन प्रशांत जगतापचा विजय हा निश्चित वानवडी साळुंकेमधील जनतेचा माझ्यावरचा विश्वास आणि जी विचारधारा असे ना, ज्यांनी मला सोडलं किंवा मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पण माझा तो सल्ला आहे की या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर विचारधारा कालही जिवंत होती, आजही आणि उद्या सुद्धा राहील। प्रशांत जगतापची निष्ठा नक्की जिंकली, ती विचारधारेच्या संदर्भात असेल किंवा माझ्या भागातल्या, माझ्या मतदारसंघातल्या जनतेच्या संदर्भात माझी जी निष्ठा होती ती निष्ठा कायम जिंकली। जे आता मला म्हणजे पक्ष सोडताना जे मला थट्टा करत होते की आयडियोलॉजी आता चालत नाही समाजात, तर त्यांना माझा तो सल्ला म्हणजे नम्रपणाने, त्या ठिकाणी खोचकपणा नाही की आयडियोलॉजी कालही जिवंत होती, आज आहे। शाहू फुले आंबेडकर विचारधारा कोणी पुसू शकत नाही। प्लीज इथून पुढे तरी विचारपूर्वक सगळ्यांनी निर्णय घ्यावा।